हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस इन दी व्हर्टिकल मेंबर्स हा एक टॉपिक बघणार आहे. तर आता जे काही व्हर्टिकल मेंबर्स आहे, बरोबर, कुठलंही स्ट्रक्चर जर तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं तर कुठल्याही स्ट्रक्चरमध्ये जे काही व्हर्टिकल मेंबर्स कुठले असणार, तुमचे कॉलम्स असतील, त्याच्यानंतर जर ब्रिज कन्सिडर केला तुम्ही त्याच्यामध्ये पियर्स असतील, बरोबर, त्याच्यानंतर पिलर्स असतील, हे काय येतात तुमचे व्हर्टिकल मेंबर्स येतात, बरोबर. तर आता हे जे काही व्हर्टिकल मेंबर्स असतील तर त्या व्हर्टिकल मेंबर्सवर जो काही फोर्स, बरोबर, वरच्या डायरेक्शन्सने जो काही कॉम्प्रेसिव्ह फोर्स त्याच्यावर अप्लाय केला जातो, तर त्या कॉम्प्रेसिव्ह फोर्समुळे ते जे काही व्हर्टिकल मेंबर्स असतील त्यांच्यावर काय होतं, डायरेक्ट स्ट्रेसेस काय होत असतात, इंड्यूस्ड होत होतात. आणि समटाईम्स काय होतं, कधी कधी काय होतं, ते जे काही व्हर्टिकल मेंबर्स असतील तर त्यांच्यामध्ये डायरेक्ट आणि बेंडिंग स्ट्रेसेस पण काय होत असतात, क्रिएट होत असतं, बरोबर. तर आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, कंबाईन इफेक्ट ऑफ डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस ऑन दी व्हर्टिकल मेंबर्स. म्हणजे जे काही व्हर्टिकल मेंबर्स आहेत तर त्या व्हर्टिकल मेंबर्सवर जे काही कंबाईन इफेक्ट होतात, जे काही डायरेक्ट आणि बेंडिंग स्ट्रेसेसचे, ते आपल्याला स्टडी करायचे. तर आता त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंटमध्ये आपण बघणार आहे इंट्रोडक्शन टू ॲक्सियल लोड. तर आता ॲक्सियल लोड आपण कशाला म्हणतो, किंवा त्यालाच म्हटलं जातं तुमचा डायरेक्ट लोड, ॲक्सियल लोडला, बरोबर. तर आता ॲक्सियल लोड किंवा डायरेक्ट लोड आपण कशाला म्हणणार आहे, अ लोड हुज लाईन ऑफ ॲक्शन कोइन्साइड्स विथ दी ॲक्सिस ऑफ दी मेंबर. म्हणजे असा एक लोड की ज्याचा लाईन ऑफ दी ॲक्शन कुठे ॲक्ट होतोय, तुमचा जो काही ॲक्सिस असेल, सेंट्रॉयडल ॲक्सिस, बरोबर, पर्टिक्युलर मेंबरचा, त्याच्यावर अप्लाय होतो, तर त्याला आपण काय म्हणतो, ॲक्सियल किंवा डायरेक्ट लोड. हुज लाईन ऑफ ॲक्शन कोइन्साइड्स विथ दी ॲक्सिस ऑफ मेंबर. म्हणजे जो काही ॲक्सिस आहे मेंबरचा किंवा जो काही सेक्शन असणार आहे, तर त्याच्या जो काही सेंट्रॉयडल ॲक्सिस असेल त्याच्यावरच काय होतं, तुमचा लोड ॲक्ट होतो, बरोबर. किंवा त्यालाच काय म्हटलं तर हुज लाईन ऑफ ॲक्शन ॲक्ट्स ॲट ए सेंट्रॉइड ऑफ दी सेक्शन. म्हणजे हुज लाईन ऑफ ॲक्शन किंवा लोडची जी काही लाईन ऑफ ॲक्शन असणार आहे, तर ती कुठे ॲक्ट होणार आहे, तुमचा जे काही सेक्शनचा सेंट्रॉयडल ॲक्सिस आहे, तर त्या सेंट्रॉयडल ॲक्सिसवर काय होईल, ॲक्ट होईल. आता सपोज जर आपण एक रेक्टँग्युलर सेक्शन जर कन्सिडर केला, बरोबर, ज्याची विड्थ काय आहे तुमची बी आणि डेप्थ काय तुमची डी, बरोबर. आता इथं जर बघितलं तर काय तुमचा हा सेंट्रॉयडल ॲक्सिस आहे रेक्टँग्युलर सेक्शनचा, तर त्याच्या सेंट्रॉयडल ॲक्सिसवर तुमचा पी हा काय ॲक्सियल लोड किंवा डायरेक्ट लोड काय होतं, ॲक्ट होतं, बरोबर. त्याला ॲक्सियल किंवा डायरेक्ट लोड आपण का म्हटलंय, तर त्याचा जो काही पॉईंट ऑफ ॲक्शन आहे किंवा लाईन ऑफ ॲक्शन कुठून जाते, तुमचा सेंट्रॉयडल ॲक्सिसमधून जाते, बरोबर. इथं पी हा फोर्स आपण त्याच्यावर अप्लाय केला आहे, तर त्याचं जे काही त्याच्यामध्ये स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन होणार आहे रेक्टँग्युलर सेक्शनमध्ये, ते कसं असणार आहे, तुमचं युनिफॉर्म स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन असणार आहे, बरोबर. जो काही बी बाय डीचा जो काही रेक्टँग्युलर सेक्शन आहे, तर त्याच्यावर युनिफॉर्मली तो काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूट होणार आहे, कारण लाईन ऑफ ॲक्शन कुठे आहे, तुमचा सेंट्रॉयडल ॲक्सिसला, बरोबर. तर आता त्याच्यामुळे काय म्हटलं आपण, लेट सिग्मा झिरो म्हणजे जी काही इज इक्वल टू काय तुमचा डायरेक्ट स्ट्रेस, जो काही डायरेक्ट स्ट्रेस क्रिएट होतोय, आणि ए इज इक्वल टू क्रॉस सेक्शनल एरिया, म्हणजे जो काही रेक्टँगल आहे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया आपण घेतला इज इक्वल टू बी इंटू डी, कारण जी काही विड्थ आहे ती बी आहे आणि डेप्थ काय तुमची डी, बरोबर, बी इंटू डी. तर आता त्याच्यामध्ये डायरेक्ट स्ट्रेस काय आला तुमचा, स्ट्रेस म्हणजे काय असणार आहे, तुमचा फोर्स अपॉन एरिया, बरोबर. तर फोर्स काय तुमचा इज इक्वल टू पी, बरोबर, जो काही ॲक्सियल लोड आहे तर त्याची इंटेन्सिटी काय होती, पी अपॉन जो काही क्रॉस सेक्शनल एरिया ए, बरोबर. सिग्मा झिरो हा आला तुमचा कॉम्प्रेसिव्ह लोड, बरोबर. जी काही लाईन ऑफ ॲक्शन आहे कशा आहे, तुमचा कॉम्प्रेसिव्ह लोड त्या व्हर्टिकल मेंबरवर ॲक्ट होते. म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू पी बाय ए, आणि लोड काय तुमचा, टोटल जी काही स्ट्रेस आली ती कशी तुमची कॉम्प्रेसिव्ह, ठीक आहे. आता जसं की आपण डायरेक्ट लोड बघितलं, तर तसंच आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे आपला इसेंट्रिक लोड, बरोबर. इसेंट्रिक लोड अँड बेंडिंग स्ट्रेसेस. तर आता इसेंट्रिक लोड आपण कशाला म्हणतो असतो, फर्स्ट त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, जो काही लोड तुमचा ॲक्ट होत होता तर कुठं ॲक्ट होता, टोटली जो काही सेक्शन असणार आहे तर त्याच्या सेंट्रॉयडल ॲक्सिसवर ॲक्ट होत होता, बरोबर. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणत होतो, डायरेक्ट लोड. आता इसेंट्रिक लोड कशाला म्हणणार आहे, त्याच्या रिव्हर्स, अ लोड ॲक्ट्स अवे फ्रॉम दी सेंट्रॉइड ऑफ दी सेक्शन. म्हणजे जो काही सेक्शनचा सेंट्रॉइड असणार आहे तर त्याच्यापासून काहीतरी डिस्टन्सवर काय होतं, तुमचा लोड ॲक्ट होतं. इथं जर बघितलं आहे रेक्टँग्युलर सेक्शनमध्ये हा जो काही सेंट्रॉइडल ॲक्सिस होता आणि जो काही लाईन ऑफ ॲक्शन आहे तुमचा, तर तो त्याच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स आपण त्याच्यामध्ये दाखवलेले, बरोबर. म्हणजे जो काही लोड ॲक्ट्स अवे फ्रॉम दी सेंट्रॉइड ऑफ दी सेक्शन किंवा अ लोड हुज लाईन ऑफ ॲक्शन डू नॉट कोइन्साइड विथ दी ॲक्सिस ऑफ दी मेंबर इज कॉल्ड ॲज ए इसेंट्रिक लोड. म्हणजे ज्या लोडची जी काही लाईन ऑफ ॲक्शन आहे तर ती सेंट्रॉयडल ॲक्सिसवर ॲक्ट होत नसून काय होणार आहे, अवे फ्रॉम दी सेंट्रॉयडल ॲक्सिस, बरोबर. त्याला आपण काय म्हणणार आहे, इसेंट्रिक लोड. तर आता हे जे काही इसेंट्रिक लोड्स तुमच्या व्हर्टिकल मेंबर्सवर ॲक्ट होत असतात, आपण बघितलं जे काही डायरेक्ट स्ट्रेसेस असतील किंवा डायरेक्ट लोड असेल त्याच्यामुळे काय होतात, तुमच्या पर्टिक्युलर मेंबरमध्ये डायरेक्ट स्ट्रेसेस काय होत असतात, इंड्यूस्ड होत असतात, बरोबर. पण आता हे जे काही इसेंट्रिक लोड्स असणार आहे, इसेंट्रिक लोड्समध्ये काय होतं, त्याच्यामध्ये बेंडिंग्स ॲज वेल ॲज डायरेक्ट स्ट्रेसेस काय होतात, क्रिएट होतात. जो काही सेक्शन असणार आहे किंवा जो काही व्हर्टिकल मेंबर असणार आहे ज्याच्यावर तुम्ही लोड अप्लाय केला आहे
किंवा इसेंट्रिक लोड अप्लाय केला आहे त्याच्यामध्ये तुमच्या बेंडिंग आणि डायरेक्ट स्ट्रेसेस काय होणार आहेत क्रिएट होणार आहे, बरोबर. त्यानंतर आता सेकंड पॉईंट त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे इसेंट्रिसिटी, बरोबर. तर आता इसेंट्रिसिटी आपण कशाला म्हणतो, आता इथं जर तुम्ही बघितलं, बरोबर, रेक्टँग्युलर सेक्शनमध्ये ज्याची विड्थ काय तुमची बी आहे, त्याच्यानंतर डेप्थ तुमची डी आहे, बरोबर, इथं दाखवलं प्लॅनमध्ये, बरोबर. तर आता याच्यावर काय इसेंट्रिसिटी म्हणजे हा जो काही पॉईंट किंवा लाईन ऑफ दी ॲक्शन जो काही फोर्स इथे अप्लाय केला आहे तर तो आणि सेंट्रॉइडल ॲक्सिसमधलं जे काही डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणत असतो इसेंट्रिसिटी, बरोबर. अ डिस्टन्स बिटवीन दी ॲक्सिस ऑफ मेंबर अँड पॉईंट ऑफ लोडिंग म्हणजे जो काही ॲक्सिस ऑफ दी मेंबर आणि पॉईंट ऑफ लोडिंग आहे तर याच्यामधलं जे काही डिस्टन्स असणार आहे तर त्याला आपण काय म्हणतो इसेंट्रिसिटी अँड डिनोटेड बाय ई म्हणजे त्याचं जे काही नोटेशन आहे तर त्याला आपण ईने नोट करत असतो, बरोबर. अ डिस्टन्स बिटवीन दी ॲक्सिस ऑफ दी मेंबर अँड पॉईंट ऑफ लोडिंग डिनोटेड बाय ई, बरोबर. आता याच्यामध्ये जर बघितलं रेक्टँग्युलर सेक्शन आहे, याची विड्थ तुमची बी आहे, त्याच्यानंतर डेप्थ डी आहे, त्याच्यानंतर जो काही पॉईंट ॲक्सिस सेंट्रॉइडल ॲक्सिस आपण तिथं मार्क केला आहे, त्याच्यानंतर जो काही लाईन ऑफ दी ॲक्शन आहे व्ही फोर्सची, बरोबर, तर त्याच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स आहे तर हे जे काही स्मॉल ईने मी रिप्रेझेंट केलं आहे तर हे डिस्टन्स काय असणार आहे तुमचं इसेंट्रिसिटी, बरोबर. इथं प्लॅनमध्ये जर बघितलं तर रेक्टँग्युलर सेक्शनमध्ये तुमचं जे काही स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आहे ते युनिफॉर्मली असणार आहे आणि त्याच्यानंतर जे काही डिस्टन्स आहे तुमचे जी टू ई तर ते काय तुमची इसेंट्रिसिटी, बरोबर. डिस्टन्स जी इज टर्म ॲज द इसेंट्रिसिटी, ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे जे काही बेंडिंग स्ट्रेस, बरोबर. आता बेंडिंग स्ट्रेसेस कशाला म्हणणार आहे आपण, यानंतर आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे बेंडिंग स्ट्रेसेस, बरोबर. आता मी आत्ताच काय सांगितलं जे काही इसेंट्रिक लोड तुम्ही ॲक्ट करता व्हर्टिकल मेंबर्सवर तर त्याच्यामुळे व्हर्टिकल मेंबर्समध्ये तुमच्या बेंडिंग स्ट्रेसेस आणि डायरेक्ट स्ट्रेसेस का होत असतात क्रिएट होत असतात, बरोबर. तर आता हे जे काही डायरेक्ट स्ट्रेसेस तुमचे क्रिएट होणार आहेत इसेंट्रिक लोड्समुळं तर ते डायरेक्ट स्ट्रेसेस रेजिस्ट करण्यासाठी, बरोबर, काहीतरी काय होतील त्याच्यामध्ये बेंडिंग मुवमेंट्स क्रिएट होत असतील, बरोबर. द स्ट्रेस इंड्यूस टू रेजिस्ट द बेंडिंग मोमेंट ड्यू टू इसेंट्रिक लोड म्हणजे काय होतं जे काही इसेंट्रिक लोड्समुळे ज्या काही बेंडिंग मुवमेंट क्रिएट होणार आहेत पर्टिक्युलर सेक्शनमध्ये किंवा मेंबर्समध्ये बरोबर तर जे काही स्ट्रेस इंड्यूस्ड होणार आहे स्ट्रेस इंड्यूस टू रेजिस्ट द बेंडिंग मोमेंट ड्यू टू इसेंट्रिक लोड इज कॉल्ड ॲज ए बेंडिंग स्ट्रेस, बरोबर. मग आता त्याचा फॉर्म्युला आपण काय सांगितला आहे सिग्मा बी इज इक्वल टू एम बाय झेड तर ज्याच्यामध्ये एम काय असणार तुमचा बेंडिंग मोमेंट आणि त्याच्यानंतर झेड असणार आहे तुमचा सेक्शनल मॉड्युलस. याचा जर आपण रेशो घेतला एम बाय झेड तर काय येणार आहे तुमच्या बेंडिंग स्ट्रेसेस, हा झाला त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर फॉर्म्युला, ठीक आहे.